सुधाकर बडगुजर, बबन घोलप आज भाजपमध्ये प्रवेश करणार. 15हून अधिक माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार. नाशिक पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाला धक्का. पवारांच्या राष्ट्रवादीमधील गणेश गीतेही आज भाजपमध्ये प्रवेश करणार. राज्य सरकारमधील मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट सुरू. समाधानकारक कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. काहींना डच्चू मिळण्याची धाकधूक तर काहींना प्रमोशनची आशा, सूत्रांची माहिती. मुक्तागिरी बंगल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक संपन्न. उदय सामंत आणि प्रताप सरनाईक बैठकीला उपस्थित होते. दरम्यान अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला होता. त्यावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता. अनंत अंबानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट. दोघांमधील भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. चेअरमन पदासाठी उभं राहण्याचा संविधानानं मला अधिकार दिला. 85 वर्ष वय झालेल्यांना याचं विस्मरण होतंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चंद्रराव तावरेंना टोला. वयोमानानुसार प्रत्येकाला थांबावं लागतं. अजित पवारांचा पुन्हा चंद्रराव तावरेंवर नाव न घेता निशाणा. 85 वर्षाचा माणूस कारखाना चांगला चालवेल का, अजित पवारांचा सवाल. सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले. वर्ध्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख निहाल पांडेंचा दावा. किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. निहाल पांडेंची मागणी. तर सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले नाहीत. वर्धा प्रशासनाचं स्पष्टीकरण. 5-5 वर्ष अभ्यास करून अधिकारी झालेल्या अभ्यासू लोकांच्या खुर्चीवर असे ऐरेगेरे लोक बसूच कसे शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. भाजप शासित राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मातेरं करून ठेवलंय, सुषमा अंधारेंची टीका. भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक. गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली. पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले, वसंत मोरे यांचा गंभीर आरोप. बगलामुखी मातेकडे होमहवन केलेलं वसंत मोरेंनी होमहवन केलेलं नसल्यामुळे त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. वसंत मोरेंच्या आरोपांना मंत्री भरत गोगावलेंचं उत्तर. घोटाळ्याच्या आरोपांवरून आनंद परांजपे गोगावले आमने सामने. भरत गोगावलेंचे भ्रष्टाचार 7 दिवसांमध्ये बाहेर काढणार. गोगावलेंनी रायगड जिल्हा परिषदेमध्ये गैरव्यवहार केल्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचा आरोप. भ्रष्टाचार समोर आणा, मंत्रिपदाचा राजीनामा देईन. आरोप सिद्ध न झाल्यास परांजपे स्वतःच्या तोंडाला काळं फासणार का, मंत्री भरत गोगावलेंचा आनंद परांजपेंना आव्हान. भाजपचा जीव बीएमसीमध्ये अडकलाय, हे उद्धवजी आम्हाला मान्य आहे. मुंबईकरांसाठी आम्हाला बीएमसीमध्ये लक्ष घालायचंय. प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं अब्दुल सत्तार नाराज होते. रायगडच्या 3 इडियट्सपैकी एकानं तटकरेंच्या विषयी गरळ ओकली. आनंद परांजपेंचा भरत गोगावलेंवर जोरदार निशाणा. रायगडमध्ये 2 महेंद्र 1 धर्मेंद्र, आम्ही 3 इडियट्स एकत्र. मंत्री भरत गोगावलेंचा आनंद परांजपेंना उत्तर. पंपावर पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी कोट्याधीश झाले. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेमधील अजित पवारांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे. अंबानींबाबत चुकीचं बोललो असल्यास राजकारण सोडेन, अजितदादांचं आव्हान. पाऊस बघून छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेतलेलं कधीही बरं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एनडीएचं रेनकोट घ्यावं, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर रामदास आठवले यांची मिश्किल प्रतिक्रिया. गोंदिया जिल्हा बँकेवरून नाना पटोले प्रफुल्ल पटेलांमध्ये शाब्दिक वार. गोंदिया जिल्हा बँकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लुटलं. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर नाव न घेता आरोप. राजकारणासाठी काही चिल्लर नेते काही आरोप करतात. चिल्लर म्हणत प्रफुल्ल पटेलांची नाना पटोलेंवर टीका. कोण कुणाला भेटलं यावरून काय फरक पडतो. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीच्या चर्चांवर प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया. राज ठाकरे माहितीमध्ये नको ते सतत भूमिका बदलतात. सांगलीमधील एका कार्यक्रमात रामदास आठवलेंचं उत्तर. विधानसभेला राज आमच्या बरोबर नव्हते, त्यामुळे आमच्या जागा अधिक आल्या. आठवलेंचा राज ठाकरेंना टोला. मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले असं बोलून गैरसमज पसरवू नका, आशिष शेलारांची प्रतिक्रिया. तर अधिकृत भेटण्याची जागा मंत्रालय किंवा वर्षा बंगला. त्यावेळेला ताज लँड एंडच्या लॉबीमध्ये अनेक बिल्डर उपस्थित होते, राऊतांचा दावा. नव्या सरकारमुळे पनवती लागल्याच्या राऊतांच्या टीकेला भाजप नेत्यांचं प्रत्युत्तर. संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला पनवती लागलेली आहे अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. तर सरकारमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला पनवती लागल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. भंडारा दूध संघ निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार. भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुका काही दिवसात पार पडणार. भंडाऱ्यामध्ये महायुती आणि मवियाचे घटक पक्ष एकत्र लढणार. नाशिकमधील आदिवासी रोजंदारी शिक्षकांचं रास्ता रोको आंदोलन मागे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मध्यस्थी यशस्वी. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन स्थगित करण्यास नकार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंसमोर शिक्षक हात जोडून रडला. आम्हाला आमच्या हक्काची नोकरी द्या, शिक्षकाची मागणी. ठाकरेंकडे पुलासाठी केलेली मागणी पूर्ण झाली नव्हती. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा आरोप. कुठल्याही कामाला मंजुरीनंतर पूर्ण व्हायला 2 ते 2.5 वर्षांचा वेळ जातो. कुंडमाळा दुर्घटनेनंतर सुनील शेळकेंची प्रतिक्रिया.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी जखमी पर्यटकांची भेट घेतली. तळेगावमधील रुग्णालयामध्ये जाऊन जखमी पर्यटकांची विचारपूस. धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घ्या. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे प्रशासनाला आदेश. सूचना न पाळणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याचेही निर्देश. जयश्री पाटलांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय धक्कादायक. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमांची प्रतिक्रिया. विशाल पाटील आणि मी सोबत, विश्वजित कदमांचं स्पष्टीकरण. जयश्री पाटील भाजपसोबत गेल्यावर अनैसर्गिक युती होईल. जयश्री पाटलांच्या निर्णयावर खासदार विशाल पाटलांची टीका. जयश्रीताईंनी काँग्रेसच्या विचारधारेच्या उलट जाऊ नये, विशाल पाटलांचा सल्ला. गोगावले जे बोलले ते योग्य की अयोग्य याच्यामध्ये मी जाणार नाही. भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर केलेल्या टीकेवर केसरकरांची प्रतिक्रिया. कोर्टाचे आदेश असतानाही विखे पाटलांना अटक होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर विखेंनी 9 कोटींचं कर्ज काढल्याचा बच्चू कडूंचा आरोप. पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिराजवळील रस्त्याचं दोन्ही राष्ट्रवादीकडून भूमिपूजन. आधी 7 जूनला सुप्रिया सुळेंनी केलं भूमिपूजन. आता दादांचे आमदार शंकर मांडेकरांकडूनही त्याच रस्त्याचं भूमिपूजन. दरम्यान रस्त्यासाठी आणलेल्या निधीवरून श्रेयवाद सुरू. सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठी भूमिका बजावली. महिलांना शरद पवारांनी लष्करामध्ये संधी दिली. शरद पवारांच्या ऐतिहासिक निर्णयाची जयंत पाटलांकडून आठवण. अनेकांनी साखर कारखान्यांकडे स्वतःचं कुटुंब चालवण्याचा व्यवसाय म्हणून पाहिलं, त्यामुळे सहकार बदनाम झालं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची सहकार मंत्र्यांसमोरच पवार कुटुंबावर नाव न घेता टीका. मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश. वॉटर मेट्रोचा आराखडा 3 महिन्यामध्ये सादर करण्याची सूचना. कोची शहराच्या धर्तीवर मुंबईमध्ये लवकरच वॉटर मेट्रो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले अजित गव्हाणे घरवापसी करणार. आज संध्याकाळी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये गव्हाणेंसह 15 ते 16 माजी नगरसेवक पुन्हा घड्याळ हाती घेणार. अजित गव्हाणे शरद पवारांच्या पक्षाचे विधानसभेमधले उमेदवार होते. आज दुपारी मातोश्री निवासानी वर्सोवा आणि जोगेश्वरीमधील भाजप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश सोहळा. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. आजच्या मंत्रिमंडळ बैठक अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याचं आज मंत्रालयामध्ये सादरीकरण होणार. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक विकास आराखड्याचं सादरीकरण करणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजाभवानीचा भारतमाता असा उल्लेख असलेलं पत्र मागे. भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानकडून नवीन सुधारित पत्र. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानामध्ये आज आंदोलन. दुपारी 1 वाजता आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार. मनपा प्रशासनानं काढलेलं टेंडर रद्द करण्याची मागणी. बीडमध्ये वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो. राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस बाप्पासाहेब घुगेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर. बाप्पासाहेब घुगेंच्या समर्थकांनी हा बॅनर लावलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार. आजच्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या माजी आमदाराच्या फॉर्च्युनर गाडीची तोडफोड. माजी आमदार बावनराव कासावार यांच्या फॉर्च्युनरची कुऱ्हाडीनं तोडफोड करण्यात आली आहे. पाटण पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. शेतजमिनीच्या पेरणीवरून वाद. केस गळती न कळतीनंतर बुलढाण्यामध्ये आता हातांना भेगा पडण्याचा आजार. मेहकर तालुक्यामधल्या शेलगाव देशमुख गावामधला प्रकार. 14 गावकऱ्यांच्या हाताला भेगा पडल्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी नाशिकमधील ढोलबारेमधील शाळेला अचानक दिली भेट. पहिल्या दिवशी शाळेमध्ये केवळ 30च विद्यार्थी उपस्थित असल्याचं समोर. विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षकही गैरहजर असल्याचं समोर. दादा भुसेंनी व्यक्त केला संताप. महावितरणच्या तुटलेल्या वायरीचा शॉक लागून 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधली घटना. संतप्त नागरिकांचा चिखलठाणामध्ये जालना रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचा जीव गेल्याचा आरोप. कोल्हापूर शहरातील 20 गावं आज बंद राहणार. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांकडून बंद पाळला जाणार. कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी एकाचं अपहरण करून लुटल्याचा प्रकार. लुटल्यानंतर त्याची हत्या. शिर्डीमध्ये घडली धक्कादायक घटना. हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह 6 अल्पवयीन मुलं ताब्यात. नागपूर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांमध्ये हत्येच्या 3 घटना. गोरेवाडा जंगलामध्ये तरुणाची प्रेम संबंधामधून हत्या. कापा इथल्या गांधी चौकामध्ये भर दिवसा सिने स्टाईल गोळीबार. पुही तालुक्यामधल्या पांचगाव भागामध्ये चौकीदाराची हातपाय बांधून हत्या. जळगावमध्ये पोलीस निरीक्षकांच्या अंगावर गाडी घालून जीव मारण्याचा प्रयत्न. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडायला गेलेल्या पोलीस निरीक्षकांना जीव मारण्याचा प्रयत्न. पुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील. अहिल्यानगर जिल्ह्यामधील निपाणी वडगावमधील 90 कुटुंबियांची राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी. 50 वर्षांपासून राहत असलेली आदिवासी कुटुंबाची घरं पाटबंधारे विभागाकडून काढून टाकण्याची नोटीस आल्याने नागरिक हतबल. प्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटीलनं पुण्यामध्ये सुरू केलेल्या सह्याद्री अमृततुल्य या दुकानावर पालिकेची कारवाई. कुठलीही नोटीस न देता पालिकेनं दुकानावर कारवाई करणं चुकीचं. हिंदवी पाटीलची संतप्त प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील ज्वेलरीच्या दुकानातील आजी आजोबांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल. वृद्ध दाम्पत्याची परिस्थिती बघून दुकानदारांना एक मण्याचा पोत आणि डोरलं त्याला भेट म्हणून दिलं.
केंद्र सरकारकडून 16व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी. 35 लाख कर्मचारी जनगणना करणार. नागरिकांना स्वयं नोंदणी करता येणार. जनगणनेसाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च येणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या एअर इंडियाच्या केबिन क्रू श्रद्धा धवन यांचं पार्थिव मुलुंडच्या निवासस्थानी आणण्यात आलं. रात्री उशिरा श्रद्धा धवन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील 119 जणांचे डीएनए जुळले. 64 जणांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. तर राजकोटमध्ये रुपाणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग. कोलकातामध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर 33 बोईंग 787 विमानांपैकी 22 विमानांची तपासणी पूर्ण. डीजीसीएच्या निर्देशानंतर एअर इंडियाची कार्यवाही. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणक्षेत्रामध्ये अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 8.7% पाणीसाठा शिल्लक. पुणे, सातारा, कोल्हापूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये या आठवड्यामध्ये पावसाचा जोर ओसरणार. हवामान खात्याचा अंदाज. नवी मुंबईतील सेक्टर 17 मधील प्लाझा इमारतीची भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं 8 ते 10 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. गाड्यांवर पडलेली भिंत आणि झाड काढण्याचं काम सुरू. महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट. पुढील 24 तास मुसळधारचे. गोवा, दक्षिण कोकणसह उत्तर कोकणामध्ये अतिमुसळधारचा इशारा. संगमेश्वर तालुक्यामधल्या धामणी इथे घरामध्ये अडकलेल्यांना वाचवलं. लहान मुलांसह 4 जणांचे संगमेश्वर पोलिसांकडून रेस्क्यू. संगमेश्वर पोलिसांनी दोरीच्या मदतीनं लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलं. शास्त्री नदीला पूर. चिपळूण कराड महामार्गावरील पाटणमधील पूल वाहून गेला. मोठ्या वाहनांची वाहतूक बंद. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी देवरुख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करण्याची सूचना. रत्नागिरीच्या माखजन बाजारपेठेमध्ये पाणी साचलं. काही दुकानं पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाली. नागरिक दुकानामधील सामान काढत आहेत. सांगलीमधील तासगावमध्ये 10 ते 15 मेंढरांसह वाहून जाणाऱ्या मेंढपाळाला वाचवलं. तांदळे वस्तीवरील पूल ओलांडत असताना घडली दुर्घटना. मुंबईमध्ये 6 महिन्यांमध्ये कुटुंब न्यायालयामध्ये घटस्फोटाच्या 15,552 प्रकरणांची नोंद. धकाधकीच्या आयुष्यामध्ये विवाह टिकवणं आव्हानात्मक. राज्यामधील 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकं मिळाली. मात्र गणवेशासाठी लागणारा निधी शाळा समितीपर्यंत पोहोचला नसल्यानं गणेश वाटप रखडलं. मुंबईच्या वर्सोवा घाटकोपर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ. मेट्रो लाईन 1 वर आता घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालवण्याचा निर्णय. दर 3 मिनिटं 20 सेकंदांनी मेट्रो धावणार. ठाण्यामधल्या काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेच्या स्टीम प्राधिकरणाकडून अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार. ठाण्यामधील 49 अतिधोकादायक इमारती रहिवासी व्याप्त. 90 पैकी केवळ 41 अतिधोकादायक इमारती रिकाम्या. रहिवासी इमारती रिकाम्या करत नसल्यामुळे पालिकेची चिंता वाढली. गोवंडी आंदोलन प्रकरणी 1200 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. माजी नगरसेवक रुखसाना सिद्दीकी यांच्यासह 1200 जणांच्या विरोधात गुन्हा. नवी मुंबई महापालिका सरळ सेवा भरतीसाठी 15 जुलैपासून ऑनलाईन परीक्षा होणार. पालिकेच्या 368 पदांसाठी 84,000हून अधिक उमेदवारांची नोंदणी. राज्यातील 61 संस्थांच्या 93 तुकड्यांना द्विलक्षीय व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी मान्यता. पुणे जिल्ह्यातील 4 कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश. केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 11वीसाठी 60,487 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. दरम्यान 52,561 विद्यार्थ्यांची कोटा अंतर्गत 11वी प्रवेशाकडे पाठ. पुण्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर रेल्वे विभागाची कारवाई. मागील महिन्यामध्ये रेल्वे परिसरामधील 1,312 फेरीवाल्यांकडून 4,62,000 रुपयांचा दंड वसूल. पुण्याच्या मुळशी तालुक्याचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित. सातबारा दुरुस्तीमध्ये अनियमितता केल्याच्या कारणास्तव शासनाची कारवाई. राज्यामध्ये खोट्या कागदपत्रांद्वारे बदलीमधून सूट प्रकरणी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभाग कार्यासन अधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचना. बीडच्या शिरूर कासार तालुक्यामधल्या राक्षसभवन तांबा इथे महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालत मारहाण. आरोपींच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी नागपूर मिरज 4 विशेष रेल्वे गाड्या. भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय. पुण्याच्या मुळशी तालुक्याचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित. सातबारा दुरुस्तीमध्ये अनियमितता केल्याच्या कारणास्तव शासनाची कारवाई.